नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भावासंदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं लाईक करून घंटा नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता. निर्यात शुल्क हटूनही कांद्याच्या निर्यातीमध्ये 11% घट. काय महत्त्वाची बातमी बघू शकता. निर्यात शुल्क शून्याहून आणून कांदा निर्यातीत यंदा 11% घट झाली असून भावही केवळ 1300 रुपये प्रति क्विंटल झाले आहेत. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षाच्या आकडेवारी समोर आली आहे. सलग 3 महिने कांदा भावातील घसरण ही बाब मागील 5 वर्षात प्रथमच घडली असून गत वर्षीच्या तुलनेत यंदा कांदा निर्यात घटल्याने देशातील कांदा बाजारपेठेला तब्बल 370 कोटीहून अधिकचा फटका बसला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक हताश आहे. दुसरीकडे नाफेडसाठी स्वस्तातील घेतलेला कांदा नाफेडच्या वाढीव दरात दाखवून अनेक शेतकरी उत्पादन कंपन्या फेडरेशनने कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याने सरकारचा बफर स्टॉकची कांदा खरेदी योजना पूर्णपणे कोलमडली आहे. आधी केंद्र सरकारच्या बफर स्टॉकसाठी फक्त नाफेड मार्फत कांदा खरेदी केला जायचा, परंतु मागील 3 वर्षापासून या ठिकाणी नाफेड सोबत NCF या संस्थेलाही केंद्र सरकारने कांदा बफर स्टॉकसाठी करण्यासाठी काम दिले आहे. सरकारच्या बफर स्टॉकसाठी खरेदी करण्यात येणारा कांदा हा बाजार समित्यांमधून थेट लिलावातून नाफेड आणि NCF या दोन्ही संस्थेसाठी टेंडर म्हणून मंजूर घेतला जात असत शेतकरी, परंतु कागदोपत्री शेतकऱ्यांना कांदा खरेदी केल्याने दाखवले जाते. प्रत्यक्षात मात्र व्यापाऱ्याकडून कांदा घेऊन नाफेड NCF साठी गोडाऊनमध्ये साठवला जात असल्याने शेतकऱ्यांचीच चेष्टा केली जात असल्याचा आरोप होत आहे. धन्यवाद.